नमस्कार मित्रांनो, मी तुमचा करिअर मित्र परत एकदा तुमच्यासाठी सरकारी नोकरीची महत्त्वाची अपडेट घेऊन आलोय. बघा, महसूल विभागातर्फे एक आकृतीबंध जाहीर करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये आपलं सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्रेज असणारं पद म्हणजेच आपलं तलाठी भरती, ग्रामविकास अधिकारी हे पदाची सुद्धा याच्यामध्ये आकृतीबंधामध्ये माहिती दिली आहे बघा. याच्यामध्ये हा 2 एप्रिल 2026 चा आकृतीबंध आहे. तो 2 एप्रिलला मंजूर झाला आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, यांनी सगळी माहिती इथे मागवली आहे, की या विभागामध्ये जी भरती होणार आहे, ती कशा पद्धतीने होईल, कशा कोणत्या विभागाला किती जागा आहे, किती जागा रिक्त आहेत, या सगळ्यांचा अहवाल इथे आपल्याला मिळतोय. बघा मित्रांनो, इथे विभागीय आयुक्त आता यांच्या 6 इथे विभागीय आयुक्त आहे बघा. तिथे किती मंजूर पद आहेत, तर तिथे 6 मंजूर पद आहेत. पण हे सगळे आता याच्यामध्ये जवळपास 36 पदं आहेत. एकूण 35,885 जागा आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या पदाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ते म्हणजे आपलं ग्राम महसूल अधिकारी, म्हणजे आपलं तलाठी भरती. ओके, तलाठी भरतीचे इथे किती मंजूर पदं दाखवले आहेत, ते की 15,747 पदं. किती 15,747 पदं इथे मंजूर केली आहेत. तर आता एवढ्या पदांची इथे भरती येणार का? तर नाही. त्याच्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे, की हे एकूण पदं आहेत. महाराष्ट्रामध्ये तलाठ्यांचे हे एकूण पद आहे. एकूण कार्यालय किती आहेत? तर 15,747 कार्यालय आहेत आणि तिथे 15,747 तलाठी हे रुजू आहेत. तर याच्यामध्ये रिक्त पदं किती आहेत? किंवा किती पदांची जाहिरात येते, तर त्याच्याबद्दल अजून आपल्याला अ, पूर्ण अपडेट आलेली नाही. त्याच्यामध्ये जवळपास एक 1700 प्लस पदांसाठी लास्ट जाहिरात होती. पण आता ही एवढी मोठी पदसंख्या बघितल्यावर जवळपास ती 1700 पदांची जी जाहिरात आहे, ती वाढून जवळपास 3000 प्लस पदं इथे येऊ शकतात, अशी शक्यता आहे. बघा, तुम्ही जर आता तलाठी भरतीसाठी तयारी करत असाल, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की लास्ट टाईम टी-सी-एसनी 2023ला ही परीक्षा घेतली होती आणि त्याच्यानंतर ही 2025ला ही भरती येणार होती. जसं महसूल मंत्री जे चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, की डिसेंबरच्या एंडिंगला ही भरती होणार होती. पण तेव्हा निवडणुका लागल्या, अदर काही कारणं आले, त्याच्यामुळे ही भरती लोटल्या जाते जवळपास मागच्या 1 वर्षापासून. तर आता या भरतीची चाहूल सुरू झाली आहे मित्रांनो. या भरतीचे अपडेट्स आता येत आहेत. शक्यता अशी आहे, की येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये या भरतीबाबतच्या पूर्ण महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत, त्या येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जर तयारीला सुरुवात केली नसेल, तर आत्ताच तयारीला लागा. आता याच्यामध्ये पुढे आपण भविष्यामध्ये पूर्ण सीरीज घेऊन येऊ, की या भरतीबद्दलची डॉक्युमेंटेशन काय लागेल, परत या भरतीसाठी कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे किंवा कोणते पुस्तकं वाचले पाहिजे. मार्केटला बऱ्याचशा बॅचेस आहेत, बरेचसे कोर्सेस आहेत. मग सेल्फ स्टडी करावं की ते कोर्सेस जॉइन करायचे. तर तुमचे जेही प्रश्न असतील, तर ते आपल्या या कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर बघा, आता तयारीला लागा, कारण मोठी चाहूल सुरू झाली आहे. ही भरती जरी एम-पी-एस-सीकडे गेली, तरी आपल्याला तयारीत राहायचं आहे आणि जरी टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस नाही घेतली, आय-बी-पी-एसकडे तर जाणार नाही, ही गॅरंटीच आहे. पण जरी टी-सी-एस कडे गेली, तरी आपल्याला तयारी सुरू करायची मित्रांनो. बघा, टोटल 35,876 जागा आहेत या महसूल विभागाच्या. किती? 35,876. ओके. तर लागत आता तयारीला, वेळ कमी आहे तुमच्याकडे. आता याच्यामध्ये महत्त्वाचे पदं भरपूर आहेत. जसं बघायला गेलं तर बघा इथे भूमापक म्हणून एक पद होय. त्याच्यात 24 जागा आहेत. त्याच्यानंतर 1 मिनिट. त्याच्यानंतर बघा, एक अजून महत्त्वाचं पद इथे तुम्हाला दाखवतो. त्याच्या पण चांगल्या जागा आहेत. अ, हां, हे बघा, महसूल सहाय्यक 22 नंबरचं पद आहे. त्याच्या जवळपास 6,170 जागा आहेत मित्रांनो. महसूल सहाय्यक त्याची जवळपास त्याचे 6,170 म्हणजे एक 10% ते 20% जागा तिथे रिक्त असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात. तर अशा पद्धतीने हे सगळे पदं रिक्त आहेत. याचं तुम्हाला आता ही सगळी जी पी-डी-एफ आहे, आपल्या करियर मित्र या टेलिग्राम चॅनलवर मी सकाळीच अपडेट टाकलेली आहे. तिथून तुम्ही ती पी-डी-एफ पूर्ण बघू शकता. त्याची प्रिंटआउट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा, याच्यामध्ये आता पुढे सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत, की किती विभाग आहे, कोणते-कोणते विभाग आहे. त्याच्यामध्ये अ, शहरं कोणकोणते येतात, मोठे शहर कोणते, मध्यम कोणते, लहान कोणते, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा. तर अशा पद्धतीने ही अपडेट होती. तर तलाठी भरती लवकरच येणार आहे आणि तयारी आता सुरू करायला लागते. कारण
जर तुम्ही ऐन वेळेवर म्हणजे परीक्षा आल्यावर म्हणजे जाहिरात पडल्यावर तयारीला सुरुवात केली, तर तुमच्या हातात फक्त 2 महिने असतात. 2 महिन्यात काहीच होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आताच तयारीला लागा. आता याच्याबद्दलचे बरेचसे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये. थँक